मेघा धांडे नाव जितकं लोकप्रिय तितकंच संघर्षमयी तिचं आयुष्य. जळगावसारख्या छोट्या शहरातून आलेली ही मुलगी लहानपणापासूनच रंगभूमीची दिवाणी होती. मात्र अभिनयाच्या या वेडाला घरच्यांकडून पाठिंबा नव्हता. कोणतीही ओळख नव्हती, खिशात पैसे नव्हते. तरीही तिच्या स्वप्नांनी तिला मुंबईकडे घेऊन आलं. अशा परिस्थितीत तिने रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. पण हार मानणं हे तिच्या रक्तात नव्हतं. फक्त 15व्या वर्षी मेघा गर्भवती राहिली. एका प्रेमसंबंधातून आलेल्या ह्या प्रसंगाने तिच्या आयुष्यात वादळ उठवलं. 5वा महिना उलटल्यावरही तिने गर्भपात न करता बाळाला जन्म देण्याचा धाडसी निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे तिच्या वडिलांना मानसिक धक्का बसला आणि काही दिवसातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ही घटना मेघाच्या आयुष्यात एक वळण ठरली. वेदनेनं भरलं, पण तिचं आयुष्य हे खंबीरपणाची साक्ष देणारे ठरले. घरच्यांचा आधार न मिळाल्याने तिने आपल्या मुलीचा एकटीने सांभाळ केला. दरम्यान एका अभिनेत्यासोबत नातं झालं, पण त्याच्या नकारात्मक स्वभावामुळे त्या नात्यालाही पूर्णविराम मिळाला. काही वर्षांनी तिच्या आयुष्यात आदित्य पावसकर आले, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्हाईस प्रेसिडेंट. दोघांचं दुसरं लग्न, पण एकामेकावरचा विश्वास आणि त्यांच्या मुलीवरचं प्रेम यामुळे त्यांचा संसार अधिक सुंदर झाला. बिग बॉस मराठीच्या घरात ती बिनधास्त राहिली, स्पष्ट बोलली आणि लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली.